मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर. फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजेत. क्या बात आहे. म्हणजे या निमित्ताने कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. परी, तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेली आहेस कोकणातला गणपतीचा किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं? नाही, कोकणात माझं घर वगैरे नाहीये, पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे 5 भाऊ होते, त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे मुंबईतच. पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची, म्हणजे आमच्याकडे खूप शो पीसेस होते, फ्लावर पार्ट्स होते, सगळं त्याच्यामध्ये. सो ऑफकोर्स मी कनेक्ट, कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला. आणि मला महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटेल की नवज्योत, गौरी हे माझे फार हक्काचे, इव्हन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधीपासूनचे. आणि जसं नवज्योत म्हणाला की 4 वर्षापासून ही तयारी सुरू आहे, तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं, पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय परी आणि आपण करणार आहोत. आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होते. नंतर बरीच 4 वर्षात काही बोलणं नाही झालं, पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवज्योतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीझर्स बघणं किंवा इव्हन आज हा टीझर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकण सारखं बॅकग्राऊंडला एक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहत आहे सतत सतत सतत. सो थँक्यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस. थँक्यू सो मच. आणि गौरी, सिद्धेश, इव्हन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत, माझ्या हक्काचा सिनेमा आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. खूप खूप शुभेच्छा तुला. त्यानंतर मी माहिती सुषमा मॅमकडे.